नमस्कार मित्रांनो, आज माझा जरा आवाज खराब आहे, पण हरकत नाही, आपण मूळ मुद्द्याकडे वळूया. मित्रांनो, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख जवळ आलेली आहे. तर आपल्याला या 31 जुलै या तारखेच्या आधी आपले इन्कम टॅक्स फाईल करायचे. ते कसे करायचे? तर काही लोक हे सीए ला कॉन्टॅक्ट करतात, तर काही लोक ऑनलाईन पोर्टल वरूनही भरतात. पण आपली उत्पन्नाची साधने जर साधी असतील, जसे की आपल्याला नोकरीतून पगार मिळतोय किंवा एखाद्या रकमेची व्याजाची रक्कम आपल्याला मिळत असेल किंवा घरभाडे किंवा अशा पद्धतीने पैसे येत असतील, तर त्यावेळेस आपण ITR नंबर 1 ही प्रोसेस वापरू शकतो आणि स्वतः ते फॉर्मही भरू शकतो. आता ती कशी भरायची याची माहिती मी स्टेप बाय स्टेप आपल्याला दाखवणार आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने हे काम खूपच सोपं केलेलं आहे. ती साईट खूपच छान आहे. चला तर बघूया कसा भरायचा इन्कम टॅक्स रिटर्न. मित्रांनो, त्याआधी एक छोटीशी विनंती. मित्रांनो, मी वेळोवेळी आपल्याला एक विनंती करतो की आपण आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पण जवळपास 60% लोक अजूनही व्हिडिओ पाहतात, पण आपल्या या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. कृपया लवकरात लवकर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. कोणतीही पायरी चुकवू नका. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच. खूप महत्वाचे आहेत प्रत्येक पायऱ्या. धन्यवाद. चला वळूया मूळ मुद्द्याकडे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या साईटवर गेल्यावर अशी विंडो ओपन होते. जर तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये पहिल्यापासून रजिस्ट्रेशन केलेले नसेल, तर इथे जे रजिस्टरचे बटन दिसते त्यावर क्लिक करून सर्वात आधी आपले रजिस्ट्रेशन करावे लागेल. या साईटवर लॉग इन करण्यासाठी इथे लॉग इनचे बटन दिलेले आहे, त्यावर क्लिक करायचे आहे. इथे सर्वात आधी तुम्हाला युजर ID याची जी काय दिसतोय तिथे पॅन नंबर भरायचा आहे. याला भरल्यानंतर इथे कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. इथे सर्वात आधी सिक्युअर मेसेजच्या सोबत जो बॉक्स दिसतोय त्यावर क्लिक करायचे आहे आणि इथे पासवर्डला भरून कंटिन्यू करायचे आहे. आता इथे अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल. 2021-2022 चे जे आर्थिक वर्ष आहे ते 31 मार्च 2022 ला संपलेले आहे. ज्याच्यासाठी करंट इयर 2022-2023 हे असेसमेंट इयर आहे. या 2022-2023 च्या वर्षासाठी जे रिटर्न भरायचे आहेत त्यासाठी इथे फाईल नावचे जे बटन आहे त्यावर क्लिक करायचे आहे. रिटर्न भरताना सर्वात आधी आपल्याला असेसमेंट इयरला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आपण करंट असेसमेंट इयर 2022-2023 ला सिलेक्ट करणार आहोत. यानंतर आपण ऑनलाईन मोडला सिलेक्ट करणार आहोत आणि कंटिन्यूच्या बटनावर प्रेस करणार आहोत. जर आपण आधीपासूनच यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला असेल आणि ते अपूर्ण असेल तर इथे ड्राफ्टच्या स्वरूपात तो दिसेल. पण जर आपण पहिल्यांदाच फॉर्म भरतोय तर या फायनान्शियल इयरसाठी तर इथे कोणताही ड्राफ्ट सेव्ह नाहीये आणि आपण नवीन फायलिंगच्या कामाला सुरुवात इथूनच करणार आहोत. इथे न्यू फायलिंगचे बटन दिसते, त्यावर आपण क्लिक करणार आहोत. यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन मिळणार आहेत. इन्कम टॅक्सची जी रिटर्न्स आहेत ती इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये भरताय की हिंदू अनडिवायडेड फॅमिलीसाठी भरताय की इतर गोष्टींसाठी भरताय. तर आता आपण जी चर्चा करणार आहोत ती इंडिव्हिज्युअलच्या फॉर्ममध्ये जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत ते इंडिव्हिज्युअली आपले रिटर्न्स भरायचे असते ते भरणार आहेत. तर इंडिव्हिज्युअलच्या कॅपॅसिटीमध्ये आपण ते फिल करतोय म्हणून इंडिव्हिज्युअलला आपण सिलेक्ट करणार आहोत आणि कंटिन्यूच्या बटनाला प्रेस करणार आहोत. यानंतर आपल्याला ITRच्या फॉर्मच्या टाईपला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यासाठी इथे क्लिक केलं तर ITR 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे ऑप्शन येत आहेत. त्यातील ITR 7 ऑप्शन डिसेबल आहे. त्यातील ITR 1 ला सिलेक्ट करणार आहोत आपण आणि प्रोसीड करणार आहोत. या बटनावर क्लिक केल्यावर इथे या 3 स्टेप्स ओपन होतील. ज्या 3 स्टेप्समध्ये तुम्हाला तुमचा रिटर्न फाईल करायचा आहे. सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमची जी माहिती आहे तिला व्हॅलिडेट करायचं आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा कन्फर्म करायचं आहे आणि तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला सबमिट करायचं आहे. लेट्स गेट स्टार्टेडचे जे बटन दिसते त्यावर क्लिक करायचं आहे
आता इथे तुम्हाला प्रश्न विचारला जातोय की तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न का करायचं आहे ते. यासाठी देखील 3 ऑप्शन दिले गेले आहेत. येथील पहिला ऑप्शन आहे टॅक्सेबल इन्कम इज मोर दॅन बेसिक एक्झम्पशन लिमिट. बेसिक एक्झम्पशन लिमिट आहे ती 2,50,000 पर्यंत आहे, म्हणजे 2,50,000 पर्यंत कोणताच टॅक्स लागत नाही. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 2,50,000पेक्षा कमी आहे तर त्याला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची गरज नाही. पण जर यापेक्षा जास्त आहे तर त्याला रिटर्न फाईल करावाच लागेल. तर आपण या ऑप्शनला सिलेक्ट करूया की जी आपली टॅक्सेबल इन्कम आहे ती बेसिक एक्झम्पशन लिमिटपेक्षा जास्त आहे. यावर सिलेक्ट केल्यावर आपण कंटिन्यूच्या बटनावर क्लिक करणार आहोत. आता यात सांगितले आहे की तुम्ही याला योग्य प्रकारे वाचून घ्या आणि कन्फर्म करा की सगळे डिटेल्स बरोबर भरले गेलेले आहेत की नाही ते. इथे याला आपण ओके करूयात. इन्कम टॅक्स मध्ये जे डिटेल्स आहेत ते 5 भागात विभागले गेले आहेत. यातील पहिला भाग आहे पर्सनल इन्फॉर्मेशन, दुसरा भाग आहे ग्रॉस टोटल इन्कम, तिसरा आहे टोटल डिडक्शन, चौथा आहे टॅक्स पेड आणि पाचवा आहे टॅक्स लायबिलिटी. या पेजवर आल्यावर फक्त पर्सनल इन्फॉर्मेशनचे ऑप्शनच ॲक्टिवेट होते. यानंतरचे 4ही ऑप्शन हे डिॲक्टिवेट असतात. याचा अर्थ असा की तुम्ही स्टेप बाय स्टेप हा फॉर्म भरू शकता. तर सगळ्यात आधी आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशनला चेक, व्हेरीफाय आणि कन्फर्म करायचं आहे. त्यासाठी आपण यावर क्लिक करूया. यानंतर क्लिक केल्यावर तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशनचे पेज ओपन होते, ज्यामध्ये तुमचे नाव, पॅन नंबर, डेट ऑफ बर्थ आणि आधार नंबर दिले गेलेला आहे. याशिवाय यामध्ये तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल देखील दिला गेलेला आहे. जर हा कॉन्टॅक्ट डिटेल ओके असेल तर त्याला तुम्ही तसेच ठेवा आणि जर त्यात काही सुधारणा करायच्या असतील तर या एडिट बटनावर क्लिक करायचं आहे आणि तिथे जो तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस आहे किंवा जो रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे त्याला दुरुस्त कराल आणि त्यानंतर सेव्हच्या बटनावर क्लिक करून सेव्ह कराल. अशा तऱ्हेने तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स एडिट होतील. त्याला अपडेट केल्यावर इथे नेचर ऑफ एम्प्लॉयमेंटला सिलेक्ट करणार. त्यातील ऑप्शन असे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, पेन्शनर्स, अदर्स आणि नॉट ॲप्लिकेबल अँड म्हणजेच फॅमिली पेन्शनवाले. यात जर सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहेत तर त्याला सिलेक्ट करतील. सेंट्रल गव्हर्नमेंटचे नसतील, स्टेट गव्हर्नमेंटचे असतील ते त्याला सिलेक्ट करतील. उदाहरणासाठी आपण स्टेट गव्हर्नमेंटसाठी सिलेक्ट करतोय. यानंतर सेक्शन सांगितले जाते की कोणत्या सेक्शनमध्ये ही रिटर्न फाईल करायची आहे. सेक्शन 139(1) फ्रेश रिटर्न फाईल करण्यासाठी आहे, जी ड्यू डेटच्या आधी सबमिट केली जाते. तर आता ड्यू डेट आलेली नाही तर आपण या रिटर्नला सेक्शन 139(1) मध्ये फिल करूयात. या ऑप्शनला आपण सिलेक्ट करूयात, जो की ऑलरेडी सिलेक्टेड आहे. यानंतर इथे खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे ज्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तुम्ही या रिटर्नला न्यू टॅक्स रिझाईन मध्ये भरताय की ओल्ड टॅक्स रिझाईन मध्ये भरताय. या दोन्हीमध्ये मुख्य अंतर डिडक्शनचे आहे. नवीन टॅक्स रिझाईन मध्ये कोणत्याही डिडक्शनला अलाउड केलेले नाही. केवळ जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन असते NPS एम्प्लॉईच्या संबंधात तेवढेच अलाउड केलेले आहे, बाकी काही अलाउड नाहीये. पण ओल्ड टॅक्स रिझाईन मध्ये स्टँडर्ड डिडक्शन, एक्झम्पशन आणि सेव्हिंगची डिडक्शन पण आहेत. तर इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही तुमच्या रिटर्नला ओल्ड टॅक्स रिझाईन मध्ये जमा करण्यात असाल तर या ऑप्शनला नो म्हणायचं आहे आणि जर याला नवीन टॅक्सच्या स्लॅबच्या हिशोबात जमा करू शकत असाल तर याला येस करायचं आहे. आता मी या ऑप्शनला नो म्हणतोय. यानंतर तुम्ही तुमच्या बँक डिटेल्स इथे चेक कराल. इथे तुमचे जे ॲड केलेले बँक अकाउंट असतील ते दिसतात.
जर तुम्ही बँक अकाउंट ॲड केले नसतील तर अनादरचे बटन आहे, त्याच्यावर बँक अकाउंट ॲड करू शकता. जो बँक अकाउंट तुम्ही इथे ॲड कराल त्यातील एका बँक अकाउंटला तुम्हाला रिफंडसाठी पण सिलेक्ट करावे लागेल. त्यासाठी इथे एक बटन दिले गेले आहे जे सध्या निळ्या रंगात दिसते. जर आपण त्याला एकदा क्लिक करून पाहिले तर ते इनॅक्टिव्ह होते आणि दुसऱ्यांदा क्लिक केल्यावर ते ॲक्टिवेट होते आणि त्यानंतर आपण या डिटेल्सला कन्फर्म करूयात. ज्यावेळेस आपण हे डिटेल्स कन्फर्म करतो, पर्सनल इन्फॉर्मेशन समोर कन्फर्मचा नोटिफिकेशन येते. पहिला पॉईंट कन्फर्म झाल्यावर दुसरा पॉईंट जो ग्रॉस टोटल इन्कमचा आहे तो ॲक्टिवेट होतो. या डिटेल्सला कन्फर्म करण्यासाठी यावर आपण क्लिक करूयात. क्लिक केल्याबरोबर सॅलरीमधून एक्झम्पशन विषयी कन्फर्मेशन येते. यामध्ये येस आणि नोचे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत. यामध्ये जे पॉईंट दिले गेले आहेत ते असे आहेत. तुम्हाला तुमच्या टूर किंवा ट्रान्सफरवर जर तुमचं एक्झम्पशन घ्यायचं असेल तर येस आणि नसेल तर घ्यायचं तर नो करा. जर तुम्हाला स्पेशल कंपेन्सेटरी अलाउन्स किंवा चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सची सवलत घ्यायची किंवा हॉस्टेल अलाउन्सची एक्झम्पशन घ्यायची असेल तर येस किंवा नो म्हणायचं आहे. जर तुम्ही याला येस करता तर तिथे तुम्हाला अमाऊंट भरावी लागेल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला हाऊस रेंट अलाउन्समध्ये काही सवलत घ्यायची असेल तर इथे येस म्हणून क्लेम अमाऊंट भरूया, नाहीतर नो म्हणूया. त्याचप्रमाणे तुम्हाला लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्समध्ये तुम्हाला काही सवलत घ्यायची असेल तर येस म्हणूया, नाहीतर नो म्हणूया. सॅलरी इन्कममध्ये तुम्हाला जर काही वेगळ्या पद्धतीची सवलत घ्यायची असेल तर त्याला येस करूयात. इथे ज्या सवलती दिल्या गेल्या आहेत त्या जनरली रिटायरमेंटच्या केसमधील आहेत की तुम्हाला ग्रॅज्युटी मिळाली किंवा लिव्ह इनकॅशमेंट मिळालं आहे किंवा कंपन्सेशन मिळालं आहे किंवा कम्युनिटेड व्हॅल्यू मिळाली पेन्शनची, ती सुद्धा तुम्ही इथं भरू शकता, जी की टॅक्स फ्री असते. जर तुम्हाला यातील कोणतीही सवलत घ्यायची नसेल तर तुम्ही नोवर क्लिक कराल. यानंतर तुम्ही याला कंटिन्यू कराल. कंटिन्यू केल्यावर जर तुमचा डाटा तुम्हाला मिळालेला फॉर्म नंबर 16 सोबत मॅच करीत नसेल तर तुम्हाला इथून त्याला एडिट करायचं आहे आणि सगळं मॅच झाल्यावर त्याला एडिट करण्याची गरज नाही. याच्या दुसऱ्या पॉईंटमध्ये इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी की ज्याच्यामध्ये कोणतेही लोन घेता किंवा तुम्ही भाड्याच्या घरात राहता त्याची सवलत घ्यायची असेल तर ते तुम्ही इथे करू शकता. त्यासाठी इथे तुम्हाला ॲड किंवा एडिटचे बटन दिले गेले आहे. जर तुम्ही हाऊसिंग लोन घेतलंय ज्यात तुम्ही राहताय तर तुम्ही बॉरोड कॅपिटलवर जो तुम्ही इंटरेस्ट भरलाय त्या अमाऊंटला इथे भरायचं आहे. जर तुम्ही कोणतेही घर भाड्याने दिले आणि त्यातून तुम्हाला रेंटल इन्कम होतोय तर त्या रेंटल इन्कममधून 30% रक्कम वजा करून उरलेल्या रकमेला तुम्ही इथे भरू शकता आणि त्याला इथे ॲड करायचं आहे. चला कॅन्सलवर करून आपण परत येऊया. यानंतर पुढचा मुद्दा आहे इन्कम टॅक्स फ्रॉम अदर सोर्सेस. यामध्ये तुमचे जे डिपॉझिट आहेत, FD आहेत, बँकेमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये किंवा तुमच्या सेव्हिंग्ज बँक अकाउंटच्या अमाऊंटच्या व्याजाची रक्कम इथे भरायची. हे भरण्यासाठी इथे ॲडचे बटन दिले गेले आहे, त्यावर क्लिक करूया. आपण इथे पुन्हा पर्याय येतील. जर तुमच्याकडे सेव्हिंग्ज बँक अकाउंटचा इंटरेस्ट असेल तर त्याला येस म्हणून त्या अमाऊंटला इथे भरणार आहोत. दुसरा पॉईंट आहे की जी तुमच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये FD करता त्यावर जे व्याज मिळते त्याच्यासाठी. फॅमिली पेन्शनमधून जर काही उत्पन्न असेल तर ते इथे येस म्हणून भरायचं आहे. जर इन्कम टॅक्स रिफंड तुम्हाला मिळाला असेल तर येस म्हणून तो इथे भरायचा आहे. याच्या व्यतिरिक्त काही अमाऊंट मिळाली असेल तर त्याला येस म्हणून भरूयात. इथे डिस्क्रिप्शनमध्ये भरूयात की कशाची रक्कम मिळाली. जर डिव्हिडंडची रक्कम मिळाली असेल तर येस म्हणून ती इथे भरूया आणि जर ती अमाऊंट नसेल तर त्याला आपण नो म्हणणार आहोत.
आणि पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. जर यात काही बदल करणार नसू तर बॅकचे बटन दाबायचे. यानंतर इथे तुम्हाला ग्रॉस टोटल इन्कम दाखवायला लागलेले आहे. ग्रॉस टोटल इन्कम मधून जे एक्झम्प्टेड इन्कम आहे त्याची डिटेल्स इथे खाली भरली जाईल. एक्झम्पशनला ॲड करण्यासाठी येथे क्लिक करूया. आता आपण एक्झम्पशन कोणत्या प्रकार आहेत ते बघूया, की ते ॲग्रिकल्चर इन्कम आहे की कोणत्या वेगळ्या क्षेत्रातील आहे. वेगवेगळी कारणे आहेत. ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स आहे. यापैकी जो कोणता योग्य पर्याय आहे त्याला आपण सिलेक्ट करूयात आणि त्याची अमाऊंट भरून ॲड करूयात. यानंतर शेवटी कन्फर्मच्या बटनावर क्लिक करणार आहोत. आता तुम्ही बघाल आपला दुसरा पॉईंट ग्रॉस टोटल इन्कमचा तो कन्फर्म होतोय. याचे कन्फर्म होण्याबरोबरच त्यापुढील टोटल डिडक्शनचा जो पॉईंट आहे तो ओपन होतो. डिडक्शनला भरण्यासाठी त्यावर क्लिक करूया. यामध्ये सर्वात पहिला डिडक्शन आहे, जर तुम्ही डोनेशन केले आणि त्याचे डिडक्शन घ्यायचे असेल तर येस म्हणूया. येथे ATG चा फॉर्मॅट आहे त्याला भरावा लागेल आणि नको असेल तर नो वर क्लिक करावं लागेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही सायंटिफिक रिसर्चसाठी डोनेशन दिलं असेल तर येस म्हणाल. जर तुम्ही सेक्शन 80GG मध्ये डिडक्शन अपेक्षित करीत असाल तर येस म्हणून त्याच्या अमाऊंटला इथे भरणार आहोत. सेक्शन 80C मध्ये तुम्हाला काही डिडक्शन घ्यायचे असेल तर येस म्हणून त्या अमाऊंटला इथे भरणार. 80Cच्या अंतर्गत तुम्ही 1.5 लाखापर्यंत बचत करू शकता, त्यामुळे यामध्ये 1.5 लाखापर्यंतची डिडक्शन घेऊ शकता. जर तुम्ही NPSच्या अंतर्गत कर्मचारी असाल तर तुम्ही 80CC-D2 मध्ये जे एम्प्लॉयरचे कॉन्ट्रीब्युशन असते त्याचे डिडक्शन घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला येस म्हणून त्याची अमाऊंट इथे भरायची आहे. जर तुम्ही NPSचे कर्मचारी नसाल तर नो म्हणायचे आहे. सेक्शन 80D जे मेडिकल एक्सपेंडिचरशी रिलेटेड आहे त्याची सवलत घ्यायची असेल तर तुम्ही एस म्हणू शकता. त्यासाठी तुम्हाला शेड्यूल 80D ला भरावं लागेल. हायर एज्युकेशनसाठी जे लोन घेतलं जातं त्यासाठी त्यातील व्याजावरील सवलतीसाठी 80E मध्ये मिळते. जर तुम्हाला हे डिडक्शन घ्यायचे असेल तर इथे येस म्हणायचे आहे आणि इथे जो इंटरेस्ट भरायचा आहे तो उच्च शिक्षणासाठी त्याची रक्कम इथे भरूयात. त्याच्याशिवाय जर काही डिडक्शन असेल तर त्याला येस म्हणूया. इथे त्या प्रकाराला सिलेक्ट करूयात. यामध्ये जे डिडक्शन तुम्ही क्लेम करू शकता ते अशा प्रकारचे आहेत. आपण कुठे पेन्शन फंडात पैसे टाकलेत का, किंवा तुमचे कॉन्ट्रीब्युशन जाते का पेन्शन स्कीममध्ये, तुमच्यावर कोणी अपंग व्यक्ती अवलंबित आहे किंवा कोणत्या विशेष आजाराची ट्रीटमेंट चालू आहे का. रेसिडेन्शियल हाऊसच्या लोनवरील इंटरेस्टसाठी सेक्शन 80EE मध्ये विशेष सवलत आहे, ज्याची लिमिट 50,000पर्यंत आहे, ज्याला तुम्ही क्लेम करू शकता. काही ठराविक परिस्थितीच्या कारणांसाठी तुम्ही घर खरेदीसाठी 80EE च्या अंतर्गत क्लेम करू शकता. इलेक्ट्रिक व्हेकलच्या खरेदीवरील डिडक्शनसाठी तुम्ही 80EEB च्या अंतर्गत क्लेम करू शकता. पॉलिटिकल पार्टी डोनेशनसाठी 80GGC मध्ये क्लेम करू शकता. सेव्हिंग्ज अकाउंटच्या व्याजावरील रकमेसाठी तुम्ही 80TTA च्या अंतर्गत क्लेम करू शकता. त्याची लिमिट 10,000 रुपयांची आहे. याचा अर्थ असा की सेव्हिंग्ज बँक अकाउंटला इंटरेस्ट इथे तुम्हाला ग्रोस सॅलरीमध्ये भरायचा आहे आणि 80TTA च्या अंतर्गत त्याची सवलत देखील घ्यायची. जर सेव्हिंग्ज बँक अकाउंटचा इंटरेस्ट 10,000 पेक्षा जास्त आहे तर त्यापेक्षा जास्त रकमेवरील पैशावर तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल. जर रिटर्न फाईल करणारा सिनियर सिटीजन आहे तर तो 80TTB अंतर्गत आपल्या सवलतींसाठी क्लेम करू शकतो. जी व्यक्ती अपंग आहे त्यांना 80U अंतर्गत 75,000 पासून ते 1.25 लाखापर्यंतची सवलत मिळते. ती इथे तुम्ही क्लेम करू शकता. जी कोणती सवलत तुम्हाला घ्यायची असेल ती चेक कराल आणि योग्य त्या ठिकाणी ती भराल. जर तुम्हाला अशी कोणती सवलत घ्यायची नसेल
तर फक्त इथे नो करायचे आहे आणि पुढे कंटिन्यू करायचे आहे. आता तुम्ही बघाल नवीन फॉर्म आलेला आहे जे भरायचे आहेत. जर त्यातील कोणतीही सूट तुम्हाला घ्यायची असेल तर तो फॉर्म तुम्ही ओपन करायचा आहे आणि त्यात अमाऊंट भरून ॲड करायची आहे. ही सर्व रक्कम भरल्यानंतर तुमची जी टोटल डिडक्शन आहे ती इथे आता दिसायला लागलेली आहे. टोटल डिडक्शन भरल्यानंतर तुम्ही याला कन्फर्म कराल. जेव्हा तुम्ही कन्फर्मवर क्लिक कराल तेव्हा टोटल डिडक्शनचा जो पॉईंट आहे त्याच्यासमोर कन्फर्म लिहिलेलं दिसायला लागेल आणि टॅक्स पेडचा पॉईंट आहे तो ॲक्टिवेट होईल. याचा हिशोब करण्यासाठी तुम्ही त्यावर क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्ही जेवढे टॅक्स भरलेले आहेत किंवा तुमच्या पगारातून TDS डिडक्ट झाला आहे तो इथे दिसत असेल. जर यातील डिटेल्स फॉर्म नंबर 16शी मॅच होत नसतील तर त्या डिटेल्सला इथे ओपन करून एडिट कराल. इथे जर काही एडिट करायचं असेल इथे जो वर चेकबॉक्स दिसतोय त्याला सिलेक्ट कराल. एडिटच्या बटनावर क्लिक कराल आणि जी कोणती अमाऊंट आपल्याला बदलायची आहे ती दुरुस्त करून घेऊन त्याला सेव्ह करून घेऊया. तसे केल्यावर इथे जो टोटल टॅक्स पेडची अमाऊंट फॉर्म नंबर 16 सोबत मॅच केल्यावर आपण याला कन्फर्म करणार आहोत. त्यावेळेस टॅक्स पेड याला कन्फर्म दिसायला लागेल. यानंतर शेवटचा पॉईंट आहे टोटल टॅक्स लायबिलिटी. याला आपण ओपन करणार. यात तुमची जी कॅल्क्युलेशन आहे ती येतात. ग्रॉस टोटल इन्कम किती तुमचा टॅक्स जाणार. जर सेक्शन 89च्या अंतर्गत तुम्हाला टॅक्स सवलत घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म 10E भरावा लागेल. या रिटर्नला सबमिट करण्यापूर्वी तुम्हाला फॉर्म 10E भरावाच लागेल. तेव्हाच तुम्ही सेक्शन 89च्या अंतर्गत सवलत घेऊ शकता. यानंतर याला आपण कन्फर्म करणार. त्यानंतर या 5ही पॉईंटला आपण एक एक करून कन्फर्म करणार. 5ही पॉईंटला कन्फर्म केल्यावर आपण इथे प्रोसीड करणार आहोत. आपल्या रिटर्नचा प्रिव्ह्यू बघण्यासाठी इथे जे प्रिव्ह्यू रिटर्नचे बटन आहे त्यावर क्लिक कराल. येथे व्हेरिफिकेशनसाठी जो चेकबॉक्स आहे त्याला क्लिक करून प्रोसीडचे प्रिव्ह्यूच्या बटनावर क्लिक करणार. येथे व्हेरिफिकेशनसाठी जो चेकबॉक्स आहे त्याला क्लिक करून प्रोसीड टू प्रिव्ह्यूच्या बटनावर क्लिक करूयात. अशा प्रकारे आपल्या रिटर्नचा जो फॉर्म आहे ITR 1 हा पूर्ण भरून तुमच्यासमोर येईल. त्याला आपण योग्य प्रकारे चेक करणार. चेक केल्यावर याला आपण व्हॅलिडेशनसाठी प्रोसीड करणार. जर रिटर्नच्या सर्व एंट्रीज बरोबर आहेत तर व्हॅलिडेशन सक्सेसफुलचा इथे मेसेज येतो. यानंतर व्हेरिफिकेशनसाठी प्रोसीड करू शकता. जर इथे एखादा एरर येतो तर त्या एररला आपल्याला दुरुस्त करून घ्यायचे. पुन्हा त्याला व्हॅलिडेट करणार आणि जेव्हा व्हॅलिडेशन सक्सेसफुल होईल तेव्हा त्याला व्हेरिफिकेशनसाठी प्रोसीड करणार. व्हेरिफिकेशनसाठी 3 ऑप्शन आहेत. एकतर आपण याच्या सोबतच व्हेरीफाय करू शकतो किंवा दुसऱ्या प्रकारात आपण पुढील 120 दिवसात व्हेरीफाय करू शकतो किंवा तिसरा प्रकार असा आहे की तुम्ही या इन्कम टॅक्स रिटर्नच्या ॲक्नॉलेजमेंटला डाउनलोड करून त्यावर सही करून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पुढील 120 दिवसात ते पोस्ट करायचे. यावरील कोणत्याही ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट आणि कंटिन्यू करायचे आहे. असं समजू की आपल्याला हातोहात व्हेरीफाय करायचे आहे तर पहिल्या ऑप्शनला तुम्ही सिलेक्ट कराल आणि इथून तुम्ही कंटिन्यू कराल. व्हेरिफिकेशनचे ऑप्शन आहेत ते इथे तुम्हाला दिसायला लागतील. यातील पहिला ऑप्शन आहे की आधारसोबत जो मोबाईल नंबर आहे त्याच्या OTPच्या माध्यमातून तुम्हाला व्हॅलिडेट करता येईल. दुसरा ऑप्शन आहे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटच्या माध्यमातून याला व्हेरीफाय करू शकता. तिसरा ऑप्शन आहे की नेट बँकिंगच्या माध्यमातून EVC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोडला जनरेट करून किंवा बँक अकाउंटच्या डिटेल्स सोबतही तुम्ही EVC जनरेट करून याला व्हेरीफाय करू शकता. जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट आहे तर त्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड जनरेट करून व्हेरीफाय करू शकता.
जर तुमच्याकडे आधीपासूनच EVC आहे तर या ऑप्शनला तुम्ही सिलेक्ट कराल आणि त्या कोडला इथे भरून व्हेरीफाय करू शकाल. किंवा आधारशी संलग्न मोबाईलचा OTP पहिल्यापासून तुमच्याकडे असेल तर त्याचा वापर करून तुम्ही व्हेरीफाय करू शकता. जर असा कोणताच OTP नसेल तर तुम्ही पहिल्या ऑप्शनला सिलेक्ट कराल आणि इथे कंटिन्यू कराल. लगेचच तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर जो OTP येईल तो इथे भरून तुमच्या रिटर्नला व्हेरीफाय करून सबमिट करू शकाल. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याच्यावरही त्याच्या पुढचा व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, माहितीरंजन चॅनलच्या लिंकवरून पाठवलेले व्हिडिओ आपण पाहता त्याला कृपया लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून सिलेक्ट ऑल करा. आणि आपल्या या सर्व सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद.